पुरोगामी महाराष्ट्राची ओळख ही फुले शाहू आंबेडकरांची ओळख म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो। छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र, संत आणि महात्म्याचा हा महाराष्ट्र। पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या महाराष्ट्राची ओळख घोटाळेबाजाचा महाराष्ट्र, वसुली करणारा महाराष्ट्र, गुंडगिरींना आश्रय देणारा महाराष्ट्र, पक्ष फोडाफोडी करणारा महाराष्ट्र आणि त्याच्या पलीकडे जाऊन खोकेबाजाचा महाराष्ट्र, ही नवी ओळख महाराष्ट्राची करण्यात आत्ताच्या शिंदे सरकारने प्रचंड मोठी प्रगती केली आहे। ही प्रगती एवढी मोठी आहे की महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्याचे स्वप्न दाखवून अधोगतीकडे नेण्यासाठी कुठेही महाराष्ट्र आता त्यांनी कमी पडू दिला नाही। काल परवा झालेली घटना, गणपत गायकवाड नावाच्या आमदारांनी केलेला गोळीबार, भारतीय जनता पक्षाचा आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे शहर अध्यक्ष आणि त्यांना मिळालेला राजाश्रय आणि राजपुत्राचा पाठिंबा, यामुळे जी घटना गुंडगिरीच्याकडे महाराष्ट्र जाताना आपल्याला दिसतो आहे, जी घटना झाली, महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालावी, महाराष्ट्राच्या इतिहासाला परंपरेला काळा दिवस म्हणावा किंवा काळं फासणारी अशी घटना पोलीस ठाण्यामध्ये, पोलिसाच्या कॅबिनमध्ये, पोलीस इन्स्पेक्टरच्या कॅबिनमध्ये अशा प्रकारची घटना होणं हे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं दुर्दैव आहे। खरं तर ज्या वेळेस ही घटना झाल्यानंतर गायकवाडांनी जे आरोप केलेत ते महाराष्ट्रातील सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा गरिमा धुळीस मिळवली आहे आणि ही सगळी परिस्थिती खरं तर गजा मारणे नावाच्या, जे पहा गुंडगिरी किती हिम्मत चालली, गुंडगिरीला कसा राजाश्रय मिळतो आहे, ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे असा गजा मारणे, त्याला वर्षावर घेऊन जातात राजपुत्र। म्हणजे मुख्यमंत्र्याच्या गेल्या 35-40 वर्षाचा संघर्ष जो आहे किंवा त्यांनी कष्टातून ऐश्वर्य सत्ता संपादन केलंय, माहीत नाही महाराष्ट्राच्या वाट्याला हे सत्तेत बसलेल्या यांची पोरं कष्टाने उभे झालेल्या नेत्यांना संपवायसाठी निघालीत का, असाही प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे आहे। म्हणून जशी गजा मारणे नावाचा जो एक गुंड होता, या गुंडाची भेट उपमुख्यमंत्र्याचे पुत्र जे होते पार्थ आणि यांना भेटले जाऊन, त्याचप्रमाणे हेमंत दाभेकर हा माणूस गुंड माणूस ज्याच्यावर खुनाचा गुन्हा आहे ते जाऊन वर्षावर भेटून देतात। तेही मुख्यमंत्र्यांचे पुत्र त्यांची भेट घालून देतात आणि वर्षावर घेऊन जातात। म्हणजे आता पक्षामध्ये गुंडांची स्पेशल भरती, विशेष भरती या सरकारने सुरू केली आहे, याचं एक उदाहरण आहे। कार्यकर्ते मिळेनात, सत्ता टिकवण्यासाठी आता राजाश्रयाला गुंडाश्रयी आणि यांची भक्कम युती होताना महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय। म्हणजे ज्यांच्या काळात यावर, या दाभेकरवर खरं तर हा ड्रग्सचा आरोपी
यांनी या खुनाचा आरोपी आणि मागच्या वेळेस ड्रग्सच्या आरोपीकडून वर्षावर आरती करून घेतली गेली मागच्या वेळेस। म्हणजे गणपतीची आरती सुद्धा आता राज्यातील ड्रग्स माफिया ज्यांच्या ड्रग्स सारखे गंभीर आरोप आहेत अशी मंडळी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षास्थानी आरती करतात, तर महाराष्ट्र खरंच कुठे नेऊन ठेवला आहे अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे। राज्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढलेत, यापूर्वीच्या घटना अनेक आपल्या पुढे आहेत। यापूर्वी सुद्धा शिंदे गटातील आमदाराने गणपती उत्सवात पोलिसांच्या समोरच गोळीबार केला होता, हे लपून राहिलेलं नाही। शिंदे गटातीलच एका आमदार पुत्राने बिल्डरचं अपहरण करून त्याला गन पॉइंटवर धमकी दिली, मारहाण केल्याची घटना ताजी आहे। सामान्य माणसाचा खरं म्हणजे थरकाप उडेल आणि कायदा सुव्यवस्थेवरचाही विश्वास उडेल अशी परिस्थिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या मर्जीतील आमदार बिनधास्तपणे करतायत। मी मागच्या वेळेस सरकार इथं आली त्यावेळेस मी म्हणालो होतो की राज्यामध्ये महिनाभरामध्येच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू होता। त्याची जागा आता शस्त्रवाराने घेतली आहे। कोल्ड वॉरची जागा आता शस्त्रांनी थेट बंदुकीच्या गोळीने जखमी केलं जात आहे, तेही पोलीस स्टेशनच्या आवारात कॅबिनमध्ये। हा वाद, हा संघर्ष सत्तेचा संपत्तीचा इतका पुढे गेला आहे की कोल्ड वॉरचं रूपांतर शस्त्रवारात झालं। आता शस्त्रवारांचं रूपांतर उद्या एकमेकावर बांब फेकून जीव घेण्यापर्यंत जाईल, कारण सत्तेचा हव्यास, सत्तेचं लालच आणि सत्तेची मस्ती इतकी अंगात भिनलेली आहे की ते कोणीही यांना आता सामान्याच्या पलीकडची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये आता खरं म्हणजे जनतेनेच यांनी हे पापलाक्षण करतील असं मला विश्वास वाटत नाही, पण जनताच आता या सगळ्या प्रकरणाचं पापलाक्षण करून घ्यायची पाळी आली आहे ना। या सगळ्या प्रकरणातून मुख्यमंत्र्याची राज्याच्या प्रमुखाची पत्तर घालवलीच गेलीच। जे शब्द वापरले गेले, ज्या शब्दाचा प्रकार होता त्यातून हा माझा महाराष्ट्र या तीनही चांडाळांनी खड्ड्यात घातला, नवीन शब्द। आणि यांचं नवीन नाव आता ठेवावं लागेल या तीनही लोकांचं मिळून। तीन पक्ष, दोघाला तर पक्षच राहिला नाही, चोरलेलेच राहिलेत। त्यामुळे हे तीन जण इजा बिजा तिजा हे महाराष्ट्र उद्ध्वस्त करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, शांत बसणार नाहीत अशा प्रकारची महाराष्ट्रात परिस्थिती आलेली आहे। यातून जनतेने उद्याच्या दृष्टीनं या गुंडगिरी पोचणाऱ्यांना, मारामारी करणाऱ्यांना, शस्त्र उगारणाऱ्यांना, महिलांची बेअब्रू करणाऱ्यांना, भ्रष्टाचाराच्या स्पर्धेमध्ये स्पर्धा करून तिजोरी लुटणाऱ्यांना, वसुली करणाऱ्यांना, म्हणजे खुद्द आता कंत्राटदारांच्या असोसिएशनने सुद्धा पत्र पाठवून आम्ही पुढच्या महिन्यापासून काम बंद करणार आहोत, कारण खाली जोरात वसुलीसाठी सगळ्यावर दबाव टाकल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना कंत्राटदार संघटनेने पाठवलेला आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालेला आहे की त्यांनी तो शब्द वापरलेला आहे की राजाश्रय मिळालेल्या गुंडाकडून कंत्राटदाराकडून वसुली जबरदस्तीने वसुली केली जाते, धमकावल्या जातो, जीवे मारण्याची धमकी दिली जाते। अशा प्रकारचा एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्रात वसुलीचा सुरू आहे। हे सरकार, तीन पक्षाचं सरकार वसुली सरकार म्हणून
आता नावारूपास येत आहे। वसुली सरकार, या सरकारचं नाव वसुली सरकार म्हणून आता करावं लागेल आणि यांचं नामकरण महाराष्ट्रातील जनता लवकरच करेल, हा मला विश्वास आहे। म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जेवढी निंदा करावी महाराष्ट्रातील या सगळ्या घटना बघता तेवढी कमी आहे की काय, म्हणून की राजाश्रय लाभलेले अधिकारीसुद्धा आता मस्तवाल झालेले आहेत। खुद्द हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना अजिंठा वेरूळच्या महोत्सवामधून कमिशनरच्या जागेसाठी, कमिशनरला बसवण्यासाठी हात धरून उठवलं जातं आणि या राज्याच्या, या देशातील सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा अपमान केला जातो, हे किंवा त्यांना न्यायमूर्तींना अपमानास्पद वागणूक दिली जाते। म्हणजेच अधिकाऱ्यांकडून जर ही वागणूक न्यायमूर्तींना मिळत असेल तर सामान्य नागरिक या अधिकाऱ्यांच्या दरवाजात जाऊन काम करून घेईल का? तो जाऊ शकेल का? एवढी बिकट आणि वाईट परिस्थिती राज्यामध्ये या सरकारने निर्माण केलेली आहे। आणि यामध्ये सगळे मुजोर लोक आणि मुजोर अधिकारी आणि त्याला लाभलेलं राजाश्रय, त्यांच्यामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व चाललेलं आहे। म्हणूनच खरं तर या अधिकाऱ्यांचे लाड पुरवणाऱ्या सरकारचे सुद्धा आता डोकं ठिकाणावर आहे का म्हणण्याची पाळी आलेली आहे। मुळातच ही सगळी परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जी सरकार आलीत त्यातील सगळ्यात वर्स्ट, बेकार, वसुली करणारा, गुंडगिरी करणारे, तिजोरी लुटणारे, कंत्राटदारांना धमकवणारे, जमीन घोटाळे करणारे, असे कितीतरी उपाध्या लावता येईल अशा प्रकारचं सरकार महाराष्ट्रात दुर्दैवानं आहे। आणि या सरकारला निश्चितपणे जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे। आमदार गणपत गायकवाडांचे आरोप गंभीर आहेत आणि आरोपावरून अनेक लोकांवर ईडी आणि सीबीआय चौकशी झाली आहे आणि हा आरोप अत्यंत गंभीर असताना या संदर्भात जी काही मागणी केली असेल ती मागणी योग्य आहे, चुकीची नाही असं मला वाटतं। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत आहेत आणि त्यांना कशाची भीती वाटत नाही आहे। त्यांच्या राजश्रयामुळे सरकारच्या गुंड मस्तवाल झालेले आहेत। बिनधास्त गुंडांचा वावर सत्ताधीशांच्या बंगल्यावर सुरू आहे। मग अशा परिस्थितीमध्ये कायदा राखण्यात जर अपयशी असतील, सरकार अपयशी पडत असेल तर सुप्रियाताई म्हणतात त्यांची मागणी योग्य आहे। होती नव्हती इज्जत घालून टाकली आता महाराष्ट्राची। त्यांना वाटतं की काही नरेंद्र मोदींच्या भरोशावर थोडं बहुत जमेल तर इब्रत वाजवू म्हणून कदाचित तो पत्रव्यवहार केला असेल। कोणी दिला? नमो म्हणू देत किंवा काही म्हणू देत, ज्यांची ओळख बेमान म्हणून झालेली आहे, ज्यांची ओळख खोकेबाज म्हणून झालेली आहे, ज्यांची ओळख राज्याच्या मध्ये दगाबाज म्हणून झालेली आहे,
तर त्यांनी काही नाव घेतलं तरी काही फरक पडत नाही. बघ, पर्याय नाही एकमेकाला. दोघेही खड्ड्यात पडले आहेत आणि एक थोडासा वरच्या खड्ड्यात आहे. तसंच त्यामुळे एकमेकाला हात धरून कसं बाहेर काढता येईल केविलवाना प्रयत्न सुरू आहे. आणि मी तर सुरुवातीपासून माझं म्हणणं आहे की शिवसेना फोडल्यानंतर यांचं अस्तित्व फार काळ टिकणार नाही. ही कुणा ना कुणाच्या तरी सावलीमध्येच यांना वावरावं लागेल. आता सावली मध्ये वावरणाऱ्यांना स्वतःची उंची जे झाडाच्या खाली लावल्यानंतर त्या झाडाची उंची कधीच वाढत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. तर हे दुसऱ्याच्या झाडाखाली सावलीखाली वावरणारे हे कधी मोठे होऊ शकतात. त्यामुळे त्या सावलीच्या दयेवर जगणं एवढंच त्यांच्या हातात आहे. नाही, समर्थन वर्गेचा विषय नाही, मला परिस्थिती माहीत नाही. पण काळं फासलं म्हणून अनेक वेळा झालेलं आहे. यापूर्वीसुद्धा खूप घटना, मी समर्थन करत नाही पंतप्रधानांच्या याला काळं फासू नये, पण यापूर्वीसुद्धा हे पाळलं गेलं काय? आता ज्या पद्धतीनं कारवाई होते, कितीदा मनमोहन सिंगच्या साहेबांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे, सोनियाजींना कितीदा काळं फासलं आहे, काल परवा राहुलजींच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे. हे सगळं जे चाललेलं आहे, अरे तुम्ही करताय ते चांगलं काम आणि दुसरे केलं तर त्याला आरोपी म्हणून त्याच्यावर कारवाई कराल, तर हे कोणीच अशा पद्धतीचं काम करू नये. जो काही राष्ट्रीय नेते असतात त्याचा सन्मान पाळला गेला पाहिजे, सन्मान राखला गेला पाहिजे. महाराष्ट्र काँग्रेस संदर्भात निगेटिव्ह रिपोर्ट दिल्याची एक माहिती समोर येते. रमेश चेन्नीताला यांनी महाराष्ट्र काँग्रेस संदर्भात निगेटिव्ह रिपोर्ट हायकमांडला दिल्याची माहिती समोर येते. आता मला जर माहीत असतं तर मी पूर्वीच सांगून टाकलं असतं. ते काय रिपोर्ट दिलेत काही आम्हाला थोडी माहीत असते. तुम्ही कुठून आणताय आणि आमच्यामध्ये भांडणं लावताय मला माहीत नाही. एक तिकडचा विषय आहे पहिला. भाजपने आम्हाला सोडलेलं आहे, आम्ही मोदींना सोडलेलं नाही, याच्याकडे तुम्ही कसं पाहता त्यांच्या या वक्तव्यात? असं आहे की बोलण्याच्या ओघामध्ये चूक काय आहे त्यांची? ज्या पद्धतीनं हा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, हा इतिहास महाराष्ट्राच्या पुढे आहे. जर त्यांनी एखाद्याचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला तर तो पक्ष त्याबरोबर राहील कसा? आता राहिलं यांनी आम्ही सोडलं नाही त्यांनी सोडला, तर त्यांनी सोडला नाही त्यांनी फोडला. कदाचित शब्दाचा चुकीचा शब्द निघाला असेल, काही मिस्टेक झाली असेल. मगाशी कंत्राटदारांचा उल्लेख केला, मगाशी तुम्ही कंत्राटदारांचा उल्लेख केला की कंत्राटदारांकडून वसुली केली जाते. कर्नाटकमध्ये मागच्या सरकारच्या काळात असे कंत्राटदारांनी आरोप केले होते आणि तो मुद्दा निवडणुकीत जोरात गाजला होता. तो भाजपला तिथे अडचणीचा ठरला होता. तुमच्याकडे काही कंत्राटदारांनी असे पुरावे दिलेत का आणि तुम्ही ते समोर मांडले? पत्रच आहे माझ्या पुढे, दाखवा पत्र. कुठे पत्र? ते कंत्राटदारांच्या संघटनेने दिलेलं पत्र आहे. ते पत्र ना, पत्र द्या सगळं. हां, पत्रच दिलं आहे मला पण दिलं आहे. आणि त्या पत्रामध्ये सरळ म्हटलं आहे की सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, नेते, लोकप्रतिनिधी कंत्राटदारांच्याकडून जबरदस्तीनं वसुली करतात, दबाव टाकतात, धमकवतात, जीवे मारण्याची धमकी देतात. ते ओपन लिहिलं आहे त्याच्यात. त्यामुळं आम्ही पुढच्या महिन्यापासून कामबंदच आंदोलन करू जर याचा बंदोबस्त झाला नाही. म्हणजेच हे सरकार वसुली सरकार आहे हे सिद्ध झालेलं आहे. कंत्राटदारांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. कर्नाटकात 40% वसुली होत होती, महाराष्ट्रात किती होती असं वाटतं? नाही, असं आहे की आता मी तुम्हाला उद्या एक उदाहरण देणार आहे. उद्याची प्रेस कॉन्फरन्स आहे आपली. म्हटलं सगळेच मुद्दे आज काढायचे नव्हते मला, पण कंत्राटाची किंमत डबल करून ते 40% होतं, हे 50% गेलेलं आहे. 400 कोटीचं काम 800 करायचा आणि अर्धे पैसे वेगळेच काढून टाकायचे. पहिले 400चा टेंडर काढायचा. देतो मी उदाहरण तुम्हाला, उद्या लिखित देतो. कधी तर 3 पट झालेला आहे. आणि 3 महिन्यामध्येच ते कंत्राट रद्द केलं आणि 5व्या महिन्यामध्ये त्या कंत्राटमध्ये काही छोटे मोठे दुरुस्ती करून ॲडिशन देऊन ते कंत्राट फुगवून 800 कोटीचं केलं. प्रोव्हिजन त्याच आहेत, छोट्या मोठ्या प्रोव्हिजन कमी जास्त केले असतील. 800 कोटीचं केलं आणि ते कंत्राट 800 कोटीचं. असं तर 4000 कोटीचं काम
13,000 कोटीवर नेल्याची माझ्याकडे माहिती आहे आणि मी ते देतोय तुम्हाला. मी ते उद्या बोलणार होतो. आज जरा महाराष्ट्र उद्ध्वस्त होत आहे त्याच्यावर जरा फोकस टाकावा अशी माझी इच्छा होती. वसुली सरकार आहे, जबरदस्त वसुली सुरू आहे. लुटारूचं सरकार आहे, गुंडांचं सरकार कमी होतं तेही झालेलं आहे. आता काही उपाध्या किती लावा तरी कमी पडतील अशा प्रकारची भयावह स्थिती या सरकारची आहे. आणि राहुल गांधींची आता महाराष्ट्रात येण्यापूर्वी झटका देण्याची काँग्रेसचा महायुती तयारी होती. असं आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, ही कुठून माहिती येते? अधिकृत काय? कोणी कोणी चिल्लोर चुल्लूर झुल्लूर हा काही बडबड करत असेल त्याला किती महत्त्व द्यायचं? स्वतःची हे सगळ्या प्रकरणामध्ये झालेली इज्जत घालवलेली इज्जत सावरण्यासाठी असे प्रयत्न वारंवार करतात. काँग्रेस फुटणार नाही, काँग्रेस फुटाचा प्रश्न नाही. काँग्रेस एकसंघ आहे आणि म्हणूनच त्यांना धडकी भरली आहे. आणि पुन्हा उद्या फोडायचा प्रयत्न कराल फालतूच्या भानगडी लावून तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात ठेवा. हे बघा, ते भुजबळ साहेबांना असं वक्तव्य काय केलं त्यांनी, नंतर ते सावरले पण त्यातून की ते एका पण त्या म्हणजे भादरवणं वगैरे हे शब्द यायला नको. शेवट आपले हक्क मागताना आम्ही एकमेकाचे वैरी नाही, आम्ही एकमेकाचे दुश्मन नाही, हे सुद्धा डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं. परंतु जी भाषा एकदम हिमनगाचं टोक असल्यासारखी झाली परवाची ती होऊ नये. आणि शेवट गावगाड्यात ही सगळी मंडळी एकत्र राहणारी मंडळी आहे. आज जरी काही संबंध थोडे ताणले गेले असले तरी एकमेकाचं संपूर्ण म्हणजे त्यांचं काम किंवा त्या गावातील व्यवस्था ही एकमेकावर निर्भर आहे. यांची त्यांना गरज आहे, त्यांची यांना गरज आहे. अशा वेळेस आरक्षणाचा मुद्दा हा आम्ही सरकारचा विरोधातला मुद्दा आहे. आमचं वाटोळं सरकारने केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सरकारच्या विरुद्ध एल्गार पुकारू. समाजालाही मागणी, त्यांनी मागणी केली जरांगेनी, त्यांची मागणी त्यांना लखलाभो. आमचा हक्क आमच्यासाठी अबाधित ठेवणं, शिल्लक आमच्या हक्काला धक्का लागू देणं याची काळजी आम्ही घ्यायची आहे. आणि आमच्या हक्काला आमच्या जर वाटायचं किंवा आमच्या हक्काचं काढून घेत असेल किंवा धक्का लावत असेल तर तो सरकार जबाबदार आहे. आम्ही सरकारच्या विरुद्ध आमची भूमिका मांडली पाहिजे. सरकारच्या विरुद्ध भूमिका न मांडता समाजाच्या विरुद्ध भूमिका मांडणं मला वाटतं चुकीचं आहे. चलो एक लास्ट, सत्तेमध्ये असलेले आणि विरोधामध्ये असलेले सगळे राजकीय नेते हे आम्हाला न्याय देऊ शकत नाही असं म्हणत आज ओबीसीच्या काही नेत्यांची बैठक सुरू आहे आणि ते वेगळ्या राजकीय पक्ष सुरू करण्याचा विचार करतायत. त्याची घोषणा थोड्या वेळात होईल. तुमचं यावर काय? मला माहित नाही. मी माहिती तुम्ही असेल तर सांगा कोण कोण बसले आहेत, कोण बाकीचे काही लोक आहेत म्हणजे नेमके कोण आहेत ते मला जरा माहिती कळले तर मग मी पक्ष होतो की पुन्हा काय होतं हे जरा मला घेता येईल माहिती. पण मी त्यावर काही आज बोलणार नाही आणि त्यांची भूमिका काय आहे ते जरा स्पष्ट होऊ द्या, त्याच्यावर वेगळ्यानं आपण बोलू. असं आहे, राजीनामा दिले तर राजीनामा आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस राजीनामा देऊन आपण बाहेर पडतो, वाट बघत नाही. आता तो राजीनामा ठेवायसाठी दिला, मंजुरीसाठी दिला, दाखवायसाठी दिला हे भुजबळ साहेब सांगू शकतील, ते सत्तेत आहेत. मी त्यावर बोलणं उचित होणार नाही. पण राजीनामा दिल्याची माहिती मला मिळते आहे, ती कितपत खरी आहे हे मुख्यमंत्री सांगू शकतील. मी माझ्याकडे अधिकृत काहीच माहिती नाही या संदर्भातली. दिला असेल तर ते राजीनामा का मंजूर करत नाहीत? बरं, मंजूर करायचा नसेल तर दिला कशाला? बरं, दिला असेल तर मग ते खुर्ची कशाला? हे सगळ्या गोष्टीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं स्वाभिमान आणि अभिमान दोनही गोष्टी जरा शब्दाला जोड असले तरी वेगळ्या वेगळ्या अर्थ निघतो. ज्याला स्वाभिमान असतो तो तर बसू शकत नाही, आणि अभिमान जर असेल तर मात्र खुलेआम सत्तेला आणि याला लात मारण्याची ताकद असली पाहिजे. मी सगळ्याचं उत्तर दिलं आहे. सध्या सगळ्याकडेच गुंड जात आहेत. गुंडांना वाटतं की हे सरकार आपलं आहे. सगळ्यात सुरक्षित
सरकारचे बंगले, मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, मंत्र्यांचे बंगले सगळ्या लपायला, आश्रय घ्यायला, आश्रय मागायला हे सुरक्षित स्थळं झाली आहेत. पूर्वी गुंड हे कुठेतरी गपचूप लपून बसायचे. आता गुंड बिनधास्तपणे मंत्र्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसतील आणि वरून मिशीवर खिडकीतून सांगतील अब आजा तू मैं देख लूंगा असे म्हणतील आणि ते खिडकी मुद्दाम उघडी केली जाईल. हां, हिंदी अभी हो गया, मराठी नाही. आता संपला. शेवट प्रतापगडाचं दुरुस्तीचं काम चालू होतं प्रधान खात्याकडून. ते काम स्थानिक लोकांनी बंद पडलं. त्यांचं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती सुरू होती, दगड काढून कडपे लावले जात होते. कसं पाहताय संपूर्ण कारवाईकडे? नाही, असंही किल्ले प्रतापगड असू देत, शिवनेरी असू देत, रायगड असू देत, राजगड, हे सगळ्यांच्या ह्या आमचा ऐतिहासिक वारसा आहे. महाराजांनी त्या काळामध्ये इसवी 1600मध्ये कष्टाने स्वराज्याच्या रक्षणासाठी जे उभे केलेले किल्ले आहेत हे आमच्या गर्वाचं, अभिमानाचं प्रतीक आहे. इथून स्फूर्ती मिळणारी ही स्थळं आहेत, आमची शक्ती देणारी स्थळं आहेत आमची. हे जर तुमचे याचं संगोपन करायचं असेल, याचा पुनर्विकास करायचा असेल तर मात्र त्या पद्धतीनंच केलं गेलं पाहिजे. तुम्ही तो नॅचरल दगडच तिथे वापरला गेला पाहिजे, तर त्याचे पुरातत्व आपले हे राखलं जाईल, इतिहास आणि त्याची शान राखली जाईल. परंतु तुम्ही जाऊन स्टाईल लावणार आणि दिसणारं हे आर्टिफिशियल करणार तर त्याचं सौंदर्य नष्ट होईल, त्याचं महत्त्व नष्ट होईल. म्हणून स्थानिकांनी केलेला विरोध योग्य आहे असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.